चिपळूण इथल्या पालवणच्या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1च्या इमारतीचे वासे अक्षरशः मोडकळीस आले आहेत। जिल्हा परिषद प्रशासन का लक्ष देत नाहीये हा गंभीर सवाल उपस्थित होतोय। कोणतेही मूल वंचित न राहता त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, पण आमच्या पालवण गावातील शाळा क्रमांक 1ची अशी परिस्थिती आहे की ती आज नादुरुस्त आहे आणि तिला निर्लंकित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। परंतु निधी अभावी आज आमच्या गावातील मुलं हे अशी उघड्यावर आम्हाला गावच्या सानेवर बसवावे लागतात। काय आमचा नाईलाज आहे। या शाळेने जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही। अखेर विद्यार्थ्यांनी बाकं बाहेर काढली आणि शाळा भरली चक्क 6नेत। शाळा प्रशासन वारंवार दुरुस्तीसाठी अर्ज करत आहे, पण उपयोग शून्य। शासनाने तो निधी आम्हाला द्यावा। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची उघडी असल्याकारणाने त्याच्या मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो। मुलांना योग्य शिक्षण घेता येत नाही। तर शासनाने याचा विचार करून आम्हाला त्वरित निधी मिळवून द्यावा आणि आमच्या गावातील आमच्या पुढील भविष्यातल्या मुलांचा त्यांना तो योग्य न्याय द्यावा। 6नेत शाळा जरी भरत असली तरी आसपासच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे। हा त्रास लवकरच मिटेल अशी आशा करूया। बाळू कोकाटे, माय कोकण, सावर्डा।